साथ तुमची बातमी आमची। भारत आणि पाकिस्तानमधील तणावानंतर आता आशिया कप बद्दल एक मोठी अपडेट समोर आली आहे। या दरम्यान बीसीसीआय कडून आशियाई क्रिकेट काउन्सिलच्या स्पर्धेतून दूर राहण्याचा निर्णय घेण्यात आलाय। भारतीय संघाला याच महिन्यात सप्टेंबरमध्ये आशिया कप खेळायचा होता। इंडियन एक्सप्रेसच्या रिपोर्टनुसार बीसीसीआयनं आशिया क्रिकेट परिषदेला सांगितले की ते पुढच्या महिन्यात श्रीलंकामध्ये होणाऱ्या महिला इमर्जिंग संघ आशिया कप आणि सप्टेंबरमध्ये होणाऱ्या द्विवार्षिक पुरुष आशिया कपमध्ये खेळणार नाहीत। सध्या आशियाई क्रिकेट काउन्सिलचे अध्यक्ष मोहसिन नकवी आहेत, जे पाकिस्तान सरकारचे गृहमंत्री सुद्धा आहेत। याशिवाय ते पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे हेड सुद्धा आहेत। यामध्ये बीसीसीआयने स्पष्ट निर्णय घेत क्रिकेट बोर्डाला ही माहिती दिली आहे। सूत्रांकडून रिपोर्टमध्ये सांगण्यात आले की पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी बीसीसीआयने हा निर्णय घेतलाय। बोर्डाने म्हटले की आशियाई क्रिकेट काउन्सिलचे हेड एक पाकिस्तानी मंत्री आहेत, तिथे आम्ही क्रिकेट खेळू शकत नाही, ही आमच्या देशाची भावना आहे आणि आम्ही त्यांना हे स्पष्ट सांगितले आहे। तसेच भविष्यात सुद्धा खेळण्याच्या संभावना कमी आहेत। भारत सरकारसोबत क्रिकेट बोर्ड संपर्कात आहे। बीसीसीआयच्या निर्णयानंतर आशिया कप विषयी शंका निर्माण झाल्यात की ही स्पर्धा होईल की नाही, कारण यजमान संघाने स्पर्धेतून मागे होण्याचा निर्णय घेतलाय। भारत यावर्षी आशिया कपचे आयोजन सप्टेंबरमध्ये करणार होता आणि आता बीसीसीआय मागे हटण्याचा निर्णय घेतलाय। यामध्ये स्पर्धा रद्द सुद्धा होऊ शकते। भारत शिवाय पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान सुद्धा या स्पर्धेत भाग घेणार होते। भारताशिवाय या स्पर्धेला काही अर्थच उरणार नाही। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी जय हिंद टाइम्स चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।